संतोष देशमुख कुटुंबीय आणि शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। देशमुखांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी निघाले। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन महंत शास्त्रींकडे न्यायाची मागणी करणार। माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत? वैभवी देशमुख यांचा नामदेव शास्त्रींना संतप्त सवाल। तर आरोपींच्या गुन्ह्यांचा आधी तपास करायला हवा होता, धनंजय देशमुख यांचं शास्त्रींना उत्तर। बीड पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर अवैध वाळू तस्करी बंद करा, अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई। 51 वाळू तस्करांना कार्यालयात बोलावून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची आज सकाळी 11:30 वाजता बैठक। पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक। नारायण राणे, तटकरे, योगेश कदम, भास्कर जाधवही राहणार हजर। राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे संकेत। न्यायालयांमधील निकालपत्र मराठी भाषेत देण्यासाठीची कारवाई करण्याचे निर्देश। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही। जळगावातील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान। येवल्यात अवैध धंद्यावरून छगन भुजबळ आक्रमक, तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी।